नमस्कार. कथा कलमच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी वैष्णवी आपल्या सर्वांचं स्वागत करते. वाचन म्हटलं की इतिहास हा येतोच, बरोबर? तर तोच इतिहासात उलगडण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत पार्थ भेंडेकर, जे अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी आपली वेल ही कादंबरी लिहिली, जिला नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी बोली साहित्यिक पुरस्कारही दिला. 60 पेक्षाही जास्त राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय वादविवाद स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धाही यांनी पटकावल्या. तर आज आपला संवाद होतोय पाच दादाशी. माझा पहिला प्रश्न तुला असा आहे, की तुझी वाचनाची सुरुवात कशी झाली आणि त्या वाचनाने तुला इतिहासाकडे कसं वळवलं? ओके. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. वाचनाची सुरुवात जर म्हणलं तर मला जेवढं आठवतंय आणि जेवढं असं परफेक्टली तर लहानपणी परीकथा, अरेबियन नाईट्स किंवा अकबर बिरबलच्या कथा, तेनाली रामा म्हणजे इथून खरं तर वाचनाची सुरुवात झाली. आणि हे लहानपणीचं असेल किंवा किशोर, किशोर हे मासिक आमच्या घरी यायचं दर महिन्याला. सो ते मी भरपूर वाचायचो. आणि हीच वाचनाची हळू-हळू आवड पुस्तकांवरती गेली म्हणजे अ, मोठ्या पुस्तकांवरती आणि मला वाटतं मी पहिलं पुस्तक जे वाचलं ते म्हणजे श्यामची आई. मी ते 7वी ला वाचलं म्हणजे ही सगळी कथांची पुस्तकं झाल्यानंतर 7वी ला मी श्यामची आई वाचलं. श्यामची आई वाचल्यानंतर खरं तर वाचनाचा लळा त्या पुस्तकापासून लागला. नंतर मग यश तुमच्याच हातात शिवखेड्यांचं पुस्तक प्रचंड त्या काळात गाजत होतं माझं. तर ते वाचून झालं आणि तसं मग ती वाचनाला सुरुवात झाली. आणि इतिहासाकडे खरं तर मी वाचनानेच वळलो. मी इतिहासाचा अभ्यास करायचो आधी, तो यामुळे की मला यू-पी-एस-सी करायची होती. म्हणजे जसं आपलं सगळ्यांचं लहानपणीचं स्वप्न असतं की आय-ए-एस बनायचं, आय-पी-एस बनायचं. माझं 10वी पर्यंतचं एकच स्वप्न की आपल्याला यू-पी-एस-सी करायची आहे. आणि 10वी ला माझ्या हातात काही पुस्तकं पडली. पहिलं पुस्तक अल्केमिस्ट, पाउलो कोएल्हो लिखित आणि ते वाचल्यानंतर असं वाटलं की यार आपल्याला काहीतरी मिसिंग आहे म्हणजे आपल्या आयुष्यात. मग मी जे करतोय ते मला करायचं नाहीये. आणि दुसरंच लगेच पुस्तक मला एक मिळालं, ते म्हणजे पृथ्वीवर माणूस उपरास. मला वाटतं सुरेशचंद्र नाडकर्णींनी ते लिहिलेलं पुस्तक आणि या दोन्ही पुस्तकांनी ना बराच माझ्यावरती प्रभाव पाडला. म्हणजे पहिल्याही पुस्तकामध्ये एक व्यक्ती सॅन्टियागो एक्सप्लोर करतो सगळ्या गोष्टी. सो तिथं पण थोडा-थोडा आर्किओलॉजीचा पार्ट येतो आणि पृथ्वीवर माणूस उपरास हे पुस्तक जरी थोडं स्युडो आर्किओलॉजीकडे नेणारं असेल, तरी मला एक आवड निर्माण झाली आर्किओलॉजी किंवा इतिहास विषयाची. मग तिथून मग मी ठरवलं की आपल्याला यू-पी-एस-सीचा प्रवास इथंच थांबवायचा आहे. पण यू-पी-एस-सीनं खूप गोष्टींची मला माहिती मिळाली आणि त्यानंतर मी पूर्णपणे इतिहासाकडे वळलो. 11वी इथे आलो. इथे आल्यानंतर बऱ्याच आर्किओलॉजिस्ट, हिस्टोरियन्सशी भेटणं झालं आणि मग तो वाचनाचा प्रवास अजूनही इतिहासासोबत चालू आहे. सो एकंदरीत तुला वाचनाने इतिहासाच्या प्रेमात पडलं. अगदी, अगदी. म्हणजे वाचनाने मला इतिहासाच्या प्रेमात पाडलं. अगदी बरोबर. जसं की तू म्हणतोयस की तुझं पहिलंही पुस्तक श्यामची आई होतं. तसं तर आपल्यासारखे जे अनेक मुलं असतात त्यांचं पहिलं पुस्तक हे नेहमीप्रमाणे श्यामची आईच असतं. अगदी. असं काही अजून एक स्पेसिफिक आहे का की श्यामच्या आईनंतर तुझं ते पुस्तक खूप असं फेव्हरेट बनलं किंवा काही झालंय की ज्याने तुला इतिहासाकडे अजून जास्त वळवलं? इतिहासाकडे वळवणारी बरीच पुस्तकं आहेत म्हणजे खरं तर बघ. छावा एक आपलं प्रचंड गाजलेलं पुस्तक. आत्ता त्याच्यावरती मूव्ही पण आला. तर छावा असेल, मृत्युंजय असेल, युगंधर असेल, प्रचंड मोठी-मोठी पुस्तकं आहेत. पण ती पुस्तकं वाचताना असा माणूस जो खिळून राहतो ना किंवा आपलं राजा शिवछत्रपती असेल पुरंदर यांचं, तर ही सगळी पुस्तकं खरं तर त्या इतिहासाच्या विश्वामध्ये घेऊन जाणारे होते. म्हणजे आपल्या सगळ्यांनी लहानपणी 4थीच्या इतिहासात, 5वीच्या इतिहासात शिवाजी महाराज वाचलेले असतात आणि तेव्हापासून आपल्याला इतिहासाविषयी आत्मीयता असते. तर तीच मी आत्मीयता पुढे नेऊन गेलो या पुस्तकांच्या माध्यमातून आणि तीच पुस्तकं प्रचंड आवडीची बनली. अनलेस अँड अंटिल मी मराठी साहित्यातले वेगळे प्रवाह म्हणजे कादंबरी असेल किंवा कविता असेल, ते वाचायला सुरुवात नाही केली तोपर्यंत मी फक्त आणि फक्त या अशा ऐतिहासिक कादंबऱ्याच वाचायचो. जसं की तू अ, अग अगदी 16व्या वर्षी तुझं पहिलं पुस्तक लिहिलंस ते आणि त्याला मराठीमध्ये एक उच्च दर्जाचा पुरस्कारही मिळालाय. तर तो तुझा प्रवास कसा होता? हा पण प्रवास मला वाटतंय की वाचनामुळे आणि दुसरं मी एक म्हणजे त्याला हे म्हणता येईल की वेळ मिळाला मला लॉकडाऊनमध्ये म्हणजे लिखाणाला एक्सप्लोर करायला. त्याआधी मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. सो लिखाण व्हायचं आणि स्वतःचं लिखाण असायचं ते असं आम्ही पुस्तकं वाचायचो आणि त्यातून स्क्रिप्ट काढून आम्ही बोलायचो. पण असं कधी कविता किंवा आपण काहीतरी कथा असं लिहिणं कधी माझ्याकडून झालं नव्हतं. कारण तेवढा कदाचित वेळ नसायचा किंवा आपण लिहितो, आपल्याला लिहिता येतं असं हे माहीतच नव्हतं.
आणि जेव्हा लॉकडाऊन लागलं मला आठवतंय मार्चच्या 22-23 तारखेला लॉकडाऊन लागलं असेल आणि पहिल्याच दिवशी मी आयुष्यातली पहिली कविता लिहिली. आणि माझा तोपर्यंत एक Facebookवरती चांगला गोतावळा जमलेला स्पर्धांमुळे. मग मी त्यांना ती शेअर केली म्हणजे पोस्ट केली Facebookवरती आणि खूप चांगल्या त्याला कमेंट्स आल्या, रिस्पॉन्स आला. बरेच जण म्हणले, की "पार्थ लिहीत राहा. छान लिहितोयस कविता. तुझ्यामध्ये एक कवी आहे." आता ती अनुभवी लोकं आहेत. सो मी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला. मलाही छान वाटायचं, की आपल्याला काहीतरी एक्सप्लोर करायला मिळतंय नवीन. कारण आपण सगळे घरी बसून होतो. आम्ही तर खूप आमची 10वी होती. तुझी पण 10वी असेल कदाचित जी. तेव्हा. सो तेव्हा मग वेळ मिळाला आणि वेळेचं सोनं केलं आणि तोच लिखाणाचा सुरुवातीला कविता लिहीत गेलो. मला एक व्यक्ती भेटला जो म्हणला, की "तू कथाही लिहू शकतोस." आणि त्यानंच ही पुस्तकं मला इंट्रोड्यूस केली म्हणजे अल्केमिस्ट असेल किंवा पृथ्वीवर माणूस उपरा असेल आणि हे थोडं स्युडो आर्किओलॉजी, थोडंसं फिक्शन असं करत मी माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक त्यानंतर 8च महिन्यांनी लिहिलं. म्हणजे मार्चमध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि डिसेंबरपर्यंत मी वेद लिहून पब्लिश केलेला. खूप सुंदर गोष्ट आहे की तू वेळेचा सदुपयोग केलास. मला एक सांग, जेव्हा तू इतिहास शिकतोस आणि जेव्हा तू वाचतो, तर याच्यामध्ये फरक काय आहे? अ, असा जास्त फरक नसतो इतिहास लिहिताना आणि वाचताना. फक्त डिटेलिंगचा मला वाटतं फार फरक पडतो. म्हणजे कसं, की आता अ, आपण जे करिक्युलममध्ये शिकतोय ना, हं. ते काहीतरी त्याचा उद्देश आहे. आपण तेवढ्यात तेवढं शिकतो. म्हणजे आता आपल्या जे महाराष्ट्राचा किंवा भारताचा सिलेबस आहे, तो एका पर्टिक्युलर साच्यामध्ये साचेबद्ध आहे. पण जेव्हा तुम्ही तेच सिलेबस ज्या पुस्तकांमधून घेतलाय, ज्याला आपण रेफरन्स बुक्स म्हणतो, तर ती जेव्हा वाचायला घेतो, आपल्याला खूप मोठं एक ब्रॉडर स्पेक्ट्रम मिळतं. म्हणजे जसं आम्हाला आता उपिंदर सिंग यांचं एक पुस्तक आहे अभ्यासक्रमाला, तर त्यातले फार छोटे-छोटे पार्ट्स आम्हाला खरं तर अभ्यासक्रमाला आहे. पण जेव्हा ते आपण वाचायला घेतो, तेव्हा आपल्याला खूप वेगळं विश्व आपल्यासमोर निर्माण होतं. कारण प्रत्येक गोष्ट फार डिटेलमध्ये, फार म्हणजे वेगळ्या तऱ्हेने तिथं मांडलेली असते आणि असं आपल्याला वाटत नाही, की आपण इतिहास वाचतोय. आपण आपली स्टोरी वाचतोय, असं आपल्याला वाटतं. तर इतिहास वाचनामध्ये आणि इतिहास आपण शिकण्यामध्ये बराच फरक येतो. थोडं आपण आता मागे जाऊया. प्राचीन भारतातील जी ग्रंथालय किंवा वाचन परंपरा जी होती आणि जी गुरुकुलं वगैरे होती, तर या संदर्भात तुझं मत काय आहे? ते कितपत तुझ्यासाठी म्हणता येईल, की यामध्ये आत्ताची पिढी आहे वाचनाकडे आहे की आणि त्यांचं कंपॅरिझन मागच्या पिढीशी कसं आहे तुझं? तू कसं बघतोस येस, प्राचीन भारताच्या इतिहासाला? येस. खूप छान प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न. थ्रू बघ, पहिले तर मला गुरुकुल परंपरा प्रचंड आवडते. म्हणजे याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जी उपनिषद ही जी परंपरा आपल्याकडे होती ना, याच गुरुकुलांमध्ये, ती मला प्रचंड उपनिषद म्हणजे काय, की गुरूंसमोर आपण जाऊन बसणं आणि त्यांना प्रश्न विचारणं, प्रश्न उत्तरातून ज्ञान ग्रहण करा. म्हणजे किती छान आहे बघ ना, की आपण आपल्या गुरुजवळ जातोय आणि त्यांना आपल्या मनात जी काही प्रश्न येतील, ती विचारतोय आणि आपल्याला त्या प्रश्नांची छान उत्तरं मिळताय. म्हणजे आज मला वाटतं, की हे कुठेतरी मिसिंग आहे किंवा आपण चाचपडतो, की "अरे, मी कसं माझ्या सरांना जाऊन एवढा वेळ त्रास देणार ना?" असं. सो मला ती गुरुकुल परंपरा किंवा ती जी उपनिषद परंपरा आहे, ती प्रचंड छान वाटते, की अरे यार, असं आपण असायला पाहिजे होतं, असं म्हणून आणि ते आत्ता होतंय पण. म्हणजे विद्यार्थी खूप जास्त टीचर्सच्या जवळ जातायत आणि त्यांना प्रश्न विचारणं असेल किंवा पर्सनल मेंटॉरिंग असेल. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये ते खूप होतं. म्हणजे आम्ही आमच्या दोन्ही टीचर्सला प्रचंड त्रास देतो, की "सर आता काय करावं? ह्याचं काय करायचंय? पुढचं कसं करायचं?" आणि त्याचे छान ते उत्तरही देतात. सो मला ती परंपरा फार आवडते आणि ग्रंथालयांचं तू म्हणशील तर ग्रंथालय भारतामध्ये प्रचंड ग्रंथालय होती. पण काही गोष्टींमुळे ती आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीये. पण हरकत नाही. म्हणजे ते जगाच्या पाठीवरती प्रत्येकच ठिकाणी ते होत गेले. त्याच्यामुळे आपण त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. पण ह्या दोन्ही परंपरा मला प्रचंड आवडतात आणि तसं आपण काहीतरी परत म्हणजे रिवायवल टाइपमध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचे काम होतंय पण सध्या भारत सरकारकडून असेल किंवा आपल्या सगळ्यांकडून असेल आणि छान चाललंय सर. ओके. सो पूर्वी लोकं वाचनाला नाही का सामूहिक कार्यक्रम असं समजायचे. पण आता ते खूप असं वैयक्तिक होत चाललंय. तर तू याच्यावर काय म्हणशील? हां, बघा इंडिव्हिज्युअलिझम हे सध्याच्या पिढीचं काय म्हणतात ते गो टू मध्ये फिलॉसॉफी असल्यासारखीच आहे. सो आपण त्याला काही करू शकत नाहीत, की वाचन खूप असं स्वकेंद्री किंवा स्वतःपुरतं झालंय. आपण सगळ्यांसोबत ते शेअर करत नाहीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील. पण मला वाटतं, की याची दुसरी बाजू पण आहे. म्हणजे आता
आपण पुणे बुकीज असेल किंवा मुंबई बुकीज असेल, शांतनू दादा जो चालवतो. तर त्याने आपण एक परत बुक क्लब्स असतील, पुण्यात बरेच बुक क्लब्स आहेत. हो. सो त्यांच्या माध्यमातून आपण परत एक ते बुक्सवरती डिस्कशन असेल किंवा बुक्स वाचून एकमेकांना ते शेअर करणं असेल. सो जे तू वाचन मंडळ म्हणलीस, हे तीच थोड्या वेगळ्या रूपामध्ये आत्ताही चालू होत आहेत आणि ते खूप छान आहे. कारण पुस्तकांवरती चर्चा झाली पाहिजे. कारण असं म्हणतात, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचून समजून सांगता किंवा तिच्याबद्दल बोलता, तेव्हा ती आपलेच जास्त लक्षात राहते. त्याच्यामुळे हे जे होतंय ते छान होतं. सो आता जसं आपण बघतो, की आपली जी येणारी जेन अल्फा वगैरे जनरेशन आहे. सो ते फिजिकल बुकपेक्षा जास्त किंडल्स किंवा नोट्स या गोष्टी जास्त रेफरन्स करतात. तर फिजिकल बुकचं किती मॅटर करतं वाचणं? किंवा जे मोड्स बदलले आहेत ते इम्पोर्टंट आहेत का? की फिजिकल बुक्स वाचणं हे कोणासाठी तरी प्रेम आहे, कुणासाठी की कशाला पैसे गुंतवायचे असाही प्रश्न पडतो. तर तू याच्यावर काय विचार? आता इथं चॉईसचा भाग येतो. आता मी लहानपणीपासून फिजिकल बुक वाचत मोठा झालोय आणि नंतरच्या काळात म्हणजे लॉकडाऊनमध्ये असेल किंवा त्याच्यानंतर बरेच बुक्स आम्हाला गंगाखेडमध्ये मी जिथून येतो तिथं अवेलेबल व्हायचे नाही. सो तिथे किंडल हाच एक मोठा माझ्यासाठी सहारा होता ज्याच्यातून मी वाचायचो. आणि मला आता ते चॉईसचं का म्हणलं मी? कारण प्रत्येकाची एक आवड असते, की मला जर Kindleमध्ये जास्त छान वाचता येतं किंवा मला Kindle सोबत मी जास्त कम्फर्टेबल आहे. तर मी Kindleमध्ये वाचलं पाहिजे आणि जर मला फिजिकल बुक्स जास्त चांगल्या वाटतात, तर मी ते वाचलं पाहिजे. पण वाचलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. माझी पर्सनल चॉईस म्हणशील तर मला फिजिकल बुक्स प्रचंड आवडतात. कारण त्याच्यामध्ये एक असं काय म्हणतात लाईव्हलीनेस असतो, की हां, आपण काही आता सुंदर असं बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बरंच काम स्क्रीनवरती असतं. सो मला थोडासा त्या स्क्रीनपासून आराम मिळतो. की चला आता पुस्तक वाचायचंय म्हणजे आपण एखाद्या स्क्रीनवरती नाही आहेत, मोबाईलवरती नाही आहेत, टॅबवरती किंवा लॅपटॉपवरती नाही आहेत. सो मला ते माझ्या तब्येतीसाठीच सुद्धा जरा छान वाटतं. तर तू एक स्वतः कवी आहेस आणि तुझी जी कविता वगैरे तू लिहितोस, तर ते तुझं बोललात की आपल्या वेळेचा सदुपयोग केलास. पण तुझा आणि कवितेचा पहिला परिचय कसा झाला? माझा आणि कवितेचा पहिला परिचय. वाह! अ, मी जसं तुला पहिल्यांदाच सांगितलं, की आम्ही वक्तृत्व स्पर्धा करायचो बऱ्याच आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये काय असतं, की तुम्हाला ना चारोळ्या टाकाव्या किंवा कोटेशन्स द्यावे लागतात. ज्याने काय होतं, की पुढच्यांकडून टाळ्या मिळतात आपल्याला. म्हणजे महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ते थोडं कमी, पण शालेय स्पर्धांमध्ये तुम्ही जर कविता 4 ओळी जरी टाकली, तर तुम्हाला लगेच टाळ्या मिळणार आहेत आणि कायमशा मार्क्स असायचे. सो जेव्हा मी पहिली माझी आयुष्यातली स्पर्धा केलेली वरूडची स्पर्धा, नांदेडमध्ये ती स्पर्धा होती शिवजयंतीच्या काळामध्ये. आणि ती स्पर्धेला मी जात असताना मला चारोळी हवी होती. सो मी सकाळी उठलेलो आणि चारोळी लिहायची आहे. पूर्ण स्क्रिप्ट झाली. आता फक्त 2-3 चारोळ्या आणि तेव्हा मी पहिल्यांदा असं काहीतरी यमक जुळवत असं केलं, की पयोद हा मी नवा शब्द शिकलेला. पयोद म्हणजे ढग, की दुष्काळ पडल्या पयोदाच्या धारा आणि जिजाऊंनीच घडवला शुभासारखा लखलखता. म्हणजे 2 ओळी खरं तर मला वाटतं, की माझी पहिली कविता किंवा पहिला कवितेशी परिचय, की अशी कविता असते, की याच्यामध्ये असं यमक असतं आणि 2 ओळींमध्ये यमक घेतलं, की एक लय तयार होते. सो तो माझा कवितेसोबतचा पहिला परिचय आणि पूर्ण एक फुल फ्लेश कविता म्हणशील तर ती मी लॉकडाऊनमध्ये लिहिली. म्हणजे त्याच्यानंतर 1-1.5-2 वर्षांनी. अ, आणि ती कविता पूर्ण एक 5 कडव्यांची कविता होती. 4-4 ओळींचं एक कडवं असं आणि असा माझा कवितेशी परिचय झाला. आणि वाचनाच्या बाबतीत म्हणशील तर मी पहिलं जे पुस्तक वाचलं कवितेचं, ते माझ्या घरी होतं सुरेश भटांचं एल्गार आणि मंगेश पाडगावकरांचं जिप्सी. माझ्या आजोबांची पुस्तकं होती सगळी माझ्या मामाच्या घरी आणि मामाचं घर म्हणजे थोडं आम्ही टीव्हीपासून वगैरे दूर जाऊन थोडे पुस्तकांमध्ये असायचो. सो मी ते पहिलं पुस्तक वाचलेलं एल्गार आणि जिप्सी कविताच. तर कविता आणि कादंबरी हे 2 असे वेगवेगळे प्रकार असतात. असं यामधनं तुला सगळ्यात जास्त प्रेरणा कुठल्या ह्याच्यातून मिळाली? कादंबरी वाचण्यामध्ये की कवितांमध्ये? बघ मला ना सगळंच आवडतं म्हणजे मराठीमध्ये कादंबरी म्हण किंवा कथा, मी सध्या ललित गद्य फार वाचतोय किंवा कविता असती. मग म्हणजे हे सगळं साहित्य आहे ना किंवा आपण जे बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज म्हणतो, हे सगळंच मराठीमध्ये फार सकस लिहिलं गेलंय. आणि मला सुरुवातीला जेव्हा मी वाचायला सुरुवात केली ना, मला घरच्यांनी सांगितलेलं की सगळ्या प्रकारचं वाच. सगळ्या प्रकारचं की असं स्वतःला लिमिट नको करू की कविता किंवा कादंबरी.
मला सगळंच आवडतं. सगळ्यांकडून काहीतरी वेगळं मिळतं. म्हणजे कवितेकडून मला लय मिळते किंवा एक वेगळं प्रतिमा आणि प्रतीकांचं एक विश्व माझ्यासमोर उभं राहतं. कादंबरीमधून मला एक नवीन विश्वामध्ये मी प्रवेश करतो. म्हणजे जर मी वि. स. खांडेकरांची एखादी कादंबरी वाचतोय किंवा प्रेमचंदांची कादंबरी वाचतोय, तर मी 1930-1940च्या काळामध्ये गेलोय. किंवा मी महाभारतावरती सध्या पर्व कादंबरी वाचली. मी महाभारतात पूर्ण हिंडून आलोय. सो हे कादंबरीचं एक वेगळं विश्व आहे. कथा जर म्हणशील मी जस्ट आत्ता मला वाटते अ, म गोष्ट छोटी डोंगराएवढी अरविंद जगतापांचं वाचलं आणि प्रचंड सुंदर छोट्या-छोट्या कथा गावाकडच्या. मी स्वतः गंगाकडच्या भागातून येतो, पण मला एवढं गावाकडच्या डिटेलिंगमध्ये गोष्टी माहीत नव्हत्या. सो प्रत्येक साहित्य प्रकाराची एक वेगळी मजा आहे आणि मी सगळ्या प्रकारची मजा घेतो. जर कुणाला असं वाचन चालू करायचं असेल किंवा ज्याला इंटरेस्ट आहे, सो तू त्याला काय म्हणशील, की कसं वाचन चालू करावं? किंवा जे डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असतात त्यांना कसं निग्लेक्ट करावं? आता बघ, म्हणजे आपण सगळेच ना डिस्ट्रॅक्शनच्याच युगात आहोत. म्हणजे आपल्यासमोर आपला ब्रह्मराक्षस नेहमी असतोच, आपला मोबाईल. सो डिस्ट्रॅक्शन्स वगैरे पासून आपल्याला थोडं दूर जाण्यासाठी एक थोडासा डिसिप्लिन आपल्यामध्ये आणावा लागतो. म्हणजे मलाही आता ते खूप जास्त त्रास होतो, की वाचायचं असतं पण मोबाईलमध्ये कधी Instagram ओपन होतं आणि 2-3 तास किंवा अर्धा तास, 15 मिनिटं निघून जातात कळत नाही. सो त्याच्यासाठी मला वाटतं, की आपण ठरवून एक वेळ ठेवला पाहिजे, की समज आता माझा रात्रीचा वेळ असतो. मी 10 नंतर किंवा 11 नंतर वाचायला बसतो. सो तेव्हा कसं सगळं शांत वातावरण असतं. सो मला वाटतं, की एक वेळ जर ठरवला आपण वाचनाचा आणि अ, सुरुवातीला आता जर वाचन कधी केलंच नाहीये किंवा फक्त शाळेची पुस्तकं वाचलीत, कॉलेजची पुस्तकं वाचलीत, अशा लोकांसाठी मी म्हणेन, की त्यांनी कथेपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला कथा वाचायच्या, ते पण असा टाईम ठरवून, की हे 2 तास किंवा हे 1 तास मी फक्त आणि फक्त हे पुस्तक वाचणार आहे. म्हणजे अगदी आपण अरेबियन नाईट्स जिथून मी सुरुवात केली, तिथून जरी सुरुवात केली, काहीच हरकत नाही. किंवा बोधकथा असतात आपल्याकडे लहान-लहान म्हणजे पंचतंत्र, हितोपदेश. प्रचंड सुंदर आणि त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं असतं. तर मला वाटतं, की कथेपासून आणि एक थोडा टाईम ठरवून जर आपण वाचनाला सुरुवात केली, तर ते फार छान होईल आणि प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. कोणी म्हणेल, "नाही, मी कथेपासून नाही, मला कवितेपासून सुरुवात करायची." तर त्याची त्याची चॉईस. पण मला वाटतं, की आपल्याला लहानपणीपासूनच आजी-आजोबा कथा सांगतात. सो आपण कथेशी जुळवून घेतो. त्यामुळे मी कथा म्हणतो. जसं तू म्हणालास, की आजी-आजोबा आपल्याला कथा वगैरे सांगतात. तर पूर्वी आपल्याकडं अशीच श्रवण परंपरा होती. बरोबर. आणि त्यानंतर कुठल्यातरी काळामध्ये वाचन परंपरा चालू झाली. आता याचा ठराविक काही असा नमूद नाहीये, की कधीपासून चालू झाली. तर तुझा काय एक अंदाज आहे, की एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून, की तुमच्या देखण्यामध्ये कुठला काळ येतो, की तेव्हापासून आपली चालू झाली? भारतात म्हणा किंवा बाहेर पूर्ण विश्वात म्हणा, की वाचन परंपरा तेव्हापासून चालू झाली अच्छा. बघ आता वाचनाची, लिखाणाची किंवा ओव्हरऑल आपण फिलॉसॉफीचा जर इतिहास म्हणला, तर रफली तो 6th सेंचुरी बी-सी-ई म्हणजे हा जो हे जे एक शतक आहे ना, ते प्रचंड म्हणजे घडामोडींचं शतक आहे. ग्रीसमध्ये तिथं सुरुवातीचे जेवढे काही फिलॉसॉफर्स आहेत या काळामध्ये येतात किंवा भारतामध्ये तेव्हा उपनिषद लिहिले जात आहे. म्हणजे जेवढे आज आपण फिलॉसॉफीज ऐकतो, जे आपण इंडियन फिलॉसॉफीज ज्यांना म्हणतो, त्या सगळ्या फिलॉसॉफीज या 6व्या शतकाच्या किंवा त्या आजूबाजूच्या कालखंडात किंवा बुद्ध किंवा महावीर असतील, या सगळ्यांच्या फिलॉसॉफीज त्या काळामधून मग त्या किंवा त्याच्यानंतर आल्या. सो माझा असा अंदाज आहे, की त्या काळानंतर आपण खरं तर म्हणजे वाचन परंपरा असेल किंवा जी श्रवण परंपरा सुद्धा थोडी डेव्हलप होऊन ही वेगळ्या रूपामध्ये आपल्याला आली ती 6th सेंचुरी बी-सी-ई नंतर. म्हणजे आजपासून किती 2600 वर्षापूर्वीपासून आपण लिहितोय, वाचतोय आणि त्याच्या आधी आपण म्हणजे वेद तेव्हापासून आपण पाठ करत आलोयच. म्हणजे मौखिक परंपरा तेव्हाही होतीच. सो असं पर्टिक्युलर हे नाही सांगता येणार आपल्याला, की या दिवशीपासून किंवा या काळापासून वाचन परंपरा सुरू झाली. पण हो, 6th सेंचुरी बी-सी-ई पासून आपण म्हणू शकतो, की हां, इथून एक वाचनाला किंवा न्या परंपरेला सुरुवात झाली. वाह! तू एक स्वतः लेखक आहेस आणि चांगलं लिहायचं असेल, तर चांगलं वाचावं लागतं. खरं हे जे स्टेटमेंट आहे, याच्यावर तुझा किती विश्वास आहे? माझा प्रचंड विश्वास आहे, म्हणजे खूप जास्त विश्वास आहे. याच्यामागचं कारण जर विचारशील तर आपल्याला काहीतरी प्रेरणा हवी असते एखादी गोष्ट लिहिण्यासाठी. म्हणतो आपल्या आयुष्यात घडलेला एखादा अनुभव असेल, एखादा प्रसंग असेल, पण जर तसं काही घडत नाहीये आणि जर आपण वाचतोय, तर आपण दुसऱ्या एका व्यक्तीचं आयुष्य परत एकदा जगतोय असं मला वाटतं.
कारण त्या व्यक्तीने त्याचे आयुष्याची 10-15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काळ म्हणजे मी कित्येक लेखक असेही बघितलेत, की त्यांनी आयुष्यात एकच पुस्तक लिहिले, पण 20-20 वर्ष त्यांनी फक्त त्या पुस्तकावरती रिसर्च केली. सो मला असं वाटतं, की तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचता ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचे अनुभव अनुभवत असता. त्याच्यामुळे लिखाणासाठी ते कोणत्याही प्रकारचं लिखाण असो, म्हणजे अगदी तुम्ही मूव्ही लिहिताय किंवा तुम्ही एखादं गाणं लिहिताय, म्हणजे गाण्यामध्ये तर आपण दुसऱ्याच्याच अनुभव लिहितोय ना, की तिथं हिरो आणि हिरोईन आहेत आणि त्यांचं आपल्याला त्या जे काही सिच्युएशन आहे त्याच्यावरती गाणं लिहायचं. सो हे सगळं जे म्हणजे सिनारिओज आहेत ना, तिथं आपल्याला वाचनच मदत करतं. ते गॅप्स फिलिंग करण्यासाठी आपलं वाचन महत्त्वाचं असतं. म्हणजे मनोज मुंतशिर म्हणून एक हे आहेत, त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलेलं, की "पढ़ना भरना है लिखना छलकना." तसं आहे ते, की आपण जेवढं जास्त चांगलं वाचत जाऊ, जेवढं जास्त ऐकत जाऊ ना, तेवढं आपण चांगलं लिहायला मग ते कोणत्याही साहित्य प्रकारात असो. जसं जो साहित्य प्रकार म्हणालास आत्ता, तर साहित्यामध्येही भरपूर प्रकार पडतात. जसं दलित साहित्य झालं किंवा लोक साहित्य झालं. तर असे अजून किती प्रकार आहेत साहित्यामध्ये? खूप जास्त प्रकार आहेत त्या. म्हणजे मी आत्ताच आपण बोलतानाच काही साहित्याचे प्रकार सांगितले म्हणजे कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य, दलित साहित्य आहे, लोकसाहित्य आहे किंवा आणखी जर म्हणशील तर अलक म्हणून एक छोटीशी कथा असते. अलक एक प्रकार आहे. म्हणजे कथेचेच खूप जास्त प्रकार येतात. दीर्घकथा, लघुकथा, अलक किंवा कवितांचे पण भरपूर प्रकार येतात. सो आपण जर या याच्यामध्ये जर बसलो ना कवितेचे प्रकार जर म्हणलं तर गझल आहे, अभंग आहे, हायकू आहे. असे कित्येक प्रकार आहेत ज्याच्यामध्ये लिखाण झालंय किंवा अजूनही होत आहे. सो आपल्याला असं पर्टिक्युलरली सांगता येणार नाही की साहित्याचे प्रकार किती आहेत. पण खूप सारं मराठीमध्ये किंवा सगळ्याच भाषांमध्ये लिहिलं गेलंय आणि आपण लिहायचं असेल तरी आपल्याला एक ओपन ग्राउंड आहे. आपण बरंच काही लिहू शकतो. जसं तू म्हणालास, की मराठीमध्ये आपण अभंग, लघुकथा वगैरे लिहितो. तसं इतरही भाषांमध्ये अभंग वगैरे लिहिले जातात का? हो. तर अभंग म्हणून अभंग, जसे आपण तुकारामांचे म्हणतो. तसंच दुसऱ्या रिजनल लँग्वेजेसमध्ये तर त्यांचं काय असतं? त्यांना काय म्हणतात? म्हणजे अभंग म्हणतात, की दुसरं काही अजून त्याला शब्द वगैरे आहे? बघ आता जर तू अभंगाच्याच थोडंसं म्हणजे त्याच काळात लिहिले गेलेले जर कबीरांचे दोहे बघितलेस किंवा तुलसीदासांचं रामचरित्रमानस सो हे भक्ती साहित्य आहे. सो आता वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हँडल केलं गेलंय. म्हणजे समज आता उर्दूचं जर आपण बघतोय, तरी उर्दूमध्ये कदाचित हे प्रकार नसतील, पण तिथे रुबाई आहे, तिथं नज्म आहे, तिथं गझल आहे. म्हणजे खरं तर उर्दू किंवा फारसीमधून गझल हा काव्यप्रकार मराठीमध्ये आला. सो प्रत्येक भाषांमध्ये हे काव्यप्रकार किंवा जे साहित्याचे प्रकार आहेत ते थोडे फार डिफर करतात. जसं की माझ्या माहितीस तर आपण सॉनेट जो प्रकार आहे, सो इंग्लिशमधून आपण नंतर मराठीमध्ये घेतला. सो असं हे इंटर जे म्हणतो सो सगळ्या गोष्टी अशा इंटर रिलेटेड असतात. असं आहे. हे साहित्याचं एकूणच विश्व खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मजेशीर. म्हणजे या विश्वात एकदा आपण वावरायला लागलो, की आपल्याला वाटतं, "अरे, हे करू की हे करू?" असं. आता आपल्यासारखी जी तरुण पिढी आहे, जसं तुम्हाला सांगितलंस, की डिस्ट्रॅक्शन्स त्यांना खूप असतात. तर त्यांना एक सवय लावण्यासाठी एक टाईम टेबल वगैरे. पण ते करूनही त्यांच्याकडनं जर नाहीच झालं, तर एक शेवटचा उपाय काय असतो त्यांचा? की हां, आता काहीतरी करून 5 मिनिटासाठी काय बोलायचं किंवा काय वाचायचं. सो काहीतरी एक सोपं, की हां, तुम्ही हे 5 मिनिटात वाचू शकता, असं काहीतरी. 5 मिनिटात वाचू शकतो. अरे, की डिस्ट्रॅक्शन म्हणलं, की 1 सेकंद नाही लागत डिस्ट्रॅक्ट व्हायला. पण वाचन हे कार्याची गरज आहे आता. बरोबर, बरं. कारण की आपण कुठलाही मेसेज WhatsAppवर सर्वात जास्त करून. कुठलाही मेसेज आपण फॉरवर्ड करतो, आपण बघत नाही काय आहे ते काय नाहीये. आणि त्याच्यानंतर खूप सारे असे टँट्रम्स उभे राहतात. बरोबर. तर त्यासाठी वाचन किती महत्वाचं आहे आणि ते किती आपल्या आयुष्यात महत्वाचं आहेच आहे. हे. बघ, वाचन महत्वाचं आहे याला तर काही वादच नाही आणि तू जसं म्हणतेस, की प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहेत आणि सवयच नाहीये आणि काहीतरी लवकर असं वाचून पूर्ण करायचंय, तर मला वाटतं, की ललित गद्य हा एक प्रकार आहे जो आपण वाचू शकतो. पण जर पुस्तकनी नाही वाचायचे, हं. असं आपण गृहीतच धरलं. मी ललित गद्य का आणलं त्याच्यामागचं थोडं कारण सांगतो. कारण इथे कसं आहे, की ललित गद्यामध्ये एखाद्या वस्तूवरती काहीही लिहू शकतो एखादा लेखक. त्याला एक पूर्ण एक विश्व ओपन आहे.
म्हणजे सुई दोऱ्यावरती एखादी लेख लिहिला गेलेला असू शकतो किंवा चपलेवरती एखादा लिहिला गेलेला असू शकतो, कोणत्याही गोष्टीवर. आणि ते फार मजेशीर असतं वाचायला. म्हणजे कथा तरी थोडीशी मोठी असू शकते कधी, पण ललित लेख 3-4 ह्याच्यामध्ये 3-4 पानांमध्ये संपून जातो. तेही जर नसेल आपल्याला वाचायचं, तर मी म्हणेल की घरामध्ये सगळ्यांच्या आता न्यूजपेपर येतो, म्हणजे येत असावा अशी मी अपेक्षा करतोय. तर त्याचं जे संपादकीय पान असतं, तर ते वाचलं पाहिजे. तर याने 2 गोष्टी होतात, की आपण ना थोडेसे नॉलेजेबल झालो असं आपल्याला. म्हणजे कारण ते ओपिनियन पेज आहे. हो. म्हणजे आता तू जर्नलिझम तू मला वाटतंय 1-2 इंटर्नशिपही केल्यास. सो तुला माहिती आहे की ती ओपिनियन पेज आहे. त्याच्यामुळे तिथून जे ओपिनियन येतंय ना, सो आपल्याला वाटतं यार मी काहीतरी भारी वाचलंय. मी काहीतरी असं एकदम मी आता बाहेर जाऊन बोलू शकतो. कारण आपण ना फ्लेक्सिंग जनरेशन आहे. कॉन्फिडन्स येतो. हां. सगळ्याच गोष्टी आपल्याला फ्लेक्स करायला आवडतात, की हां, चला हे Instagramवरती टाकू शकतो किंवा अ, हे मी माझ्या मित्रांना जाऊन सांगू शकतो. सो मला वाटतं, की एडिटोरियल पेज ई-पेपर वगैरे असतात, ई-सकाळ वगैरे. सो एडिटोरियल पेजचं एक जरी आर्टिकल जे सगळ्यात छोटं आहे, तिथून जरी आपण वाचायला सुरुवात केली किंवा स्पोर्ट्सचं पेज, म्हणजे स्पोर्ट्सचं पेज सगळ्यांनाच आवडतं. सो ते जर वाचायला सुरुवात केली, तर मला वाटतं ती सवय लागू शकते. असं आहे. आजच्या तरुण पिढीला वाचनाबद्दल तू एक छोटासा पण प्रभावी संदेश द्यायचा झाला तर तू काय देशील त्यांना? प्रभू संदेश मानक. बघ, संदेश म्हणण्यापेक्षा मी उदाहरण देईन. म्हणजे आपली कोणीही आयडियल म्हणजे कोणत्याही क्षेत्रातला कोणीही आयडियल आपण उचलून बघा. म्हणजे अगदी बिझनेसच्या क्षेत्रातला सध्या सगळ्यात मोठा व्यक्ती इलॉन मस्क असेल किंवा अ, स्टीव्ह जॉब्स असतील किंवा कोणी किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये आपण वॉरन बफेट म्हणून किंवा आपल्या आजूबाजूचे आपले जे शिक्षक आहेत, जे आपल्याला वाटतात, की "अरे यार, आम्हाला यांच्यासारखं व्हायचंय." किंवा कोणीही व्यक्ती. आपल्याला एक गोष्ट त्यांच्यामध्ये कॉमन मिळेल, ती म्हणजे ती पुस्तकं वाचतात. म्हणजे मी हे जी सी-ई-ओची नावं घेतली त्यांचं तर असं आहे, की ते आठवड्याला 1 पुस्तक म्हणजे वर्षाला 50 पुस्तकं असंही वाचतात आणि कित्येक माझे असे मित्रही आहेत, की ज्यांनी 20-25 वयाचे आहेत ते आणि हजार-हजार पुस्तकं वाचलेत. म्हणजे अशीही लोकं आहेत. सो आणि त्यांचा त्याला प्रचंड फायदा पण झालाय. सो मी असं म्हणेल, की तुम्ही वाचत राहा. वाचत राहिल्याने एखाद्या पुस्तकातून एखादी ओळ कसं आपलं आयुष्य बदलेल ना, सांगता येत नाही. जसं माझ्या आयुष्याला पूर्णपणे कळत मी फक्त एका पुस्तकाने आणि एका वाक्याने ते देणार. म्हणजे अजून तर मी काही जगलोच नाही आयुष्य. पण एक म्हणतो ना, की आपण एक रस्ता चेंज होतो. तसे खूप ताकद असते पुस्तकांमध्ये आपला पूर्ण रस्ता, पूर्ण आयुष्य आणि आपलं सगळं जगणं चेंज करण्याची. त्याच्यामुळं वाचलं पाहिजे आणि हाताला लागेल ते वाचलं पाहिजे. एकूणच पूर्ण पॉडकास्ट जो आपला झालाय आत्ताचा, तर साहित्याबद्दल इतकं काही-काही असं नवीन-नवीन ऐकायला मिळालं आणि त्यातल्या त्यात साहित्याचा इतिहास जो आपण थोडासा डीप जाऊन बघितलाय, की किती प्रकार पडतात आणि काय ते म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी खूप असं इन्स्पायरिंग होईल, की आपल्याही कल्चरमध्ये एवढं काहीतरी आहे. माझा एक छोटा प्रश्न आहे, की आपण जेव्हा एक कारण भेटतं आपल्याला, की आपल्याला वाचायचं तर आहे. पण हां, आम्ही सोशल मीडियावर या-या रायटर्सला बघितलंय, की आहे त्यांचे पोस्ट वगैरे हे केलेले. पण ते जे ओरिजिनल लँग्वेज वगैरे आहे, ती बाहेरची असते. हां. तर बाहेरचे लँग्वेज बॅरियर काय आहे? म्हणजे वाचनामध्ये म्हणजे लँग्वेज बॅरियर नसावा असं माझं मत आहे. पण कारण द्यायचं मग काहीही कारण देतात. तर हे जे कारणं देण्यावाले आहे, यांच्याशी तू कसं डील करशील? बघ आता म्हणजे तुला खरं सांगू का, की अ, वाचनामध्ये तर असं बॅरियर नाहीये लँग्वेजचं. कारण जेवढं सकस साहित्य आहे, तेवढं सगळं लगेच ट्रान्सलेट झालेलं आहे. म्हणजे आता मी जी पर्व कादंबरी म्हणलं मी जस्ट वाचून संपवली. ती ओरिजिनली कन्नडमध्ये लिहिलेली आहे. आता मला तर कन्नड येत नाही आणि ती मी माझ्या मातृभाषेतही वाचली. म्हणजे मी मराठीमध्ये ती वाचली नाही. ती मी हिंदीमध्ये वाचली. म्हणजे भैरप्पांचं आत्ताच ते जस्ट परवाच त्यांचं निधन झालं. तर ते त्यांचं लिखाण सगळ्याच भाषांमध्ये ट्रान्सलेट झालंय किंवा मी पहिलं जे पुस्तक म्हणलं, आपण जिंकू शकता, यू कॅन विन, शिव खेरा. तर ते इंग्रजीचं पुस्तक आहे. तेव्हा माझी इंग्रजी एवढी काही खूप चांगली नव्हती, की मी एक पूर्ण 300-400 पानांचं एक पुस्तक वाचू शकेल. पण ते मी मराठीमध्ये फार छान वाचू शकलो किंवा मी आता रशियन लिटरेचर किंवा फ्रेंच लिटरेचर या पण बऱ्याच पुस्तकं मराठीमध्येही वाचतो आणि तेवढं सगळं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होत आहे. सो मला वाटते, की हे फक्त कारणं आहे. म्हणजे जी लोकं देत असतील ते, की लँग्वेज बॅरियर आहे वगैरे. अरे आपण
एखादी जर मूव्ही आपल्याला बघायची तर आपण सबटायटल्स लावून फक्त खाली बघून वाचून आपण मूव्ही ती बघतो. तर तसं वाचनाच्या बाबतीतही काहीच नाही अडचण ते. आणि जर एखादं पुस्तक ट्रान्सलेट झालंच नाही, तर आपल्याकडे बरेच टूल्स आहेत ते करण्यासाठी. म्हणजे समजा आपण 10 पानं वाचायची आहेत आपल्याला आणि त्याच्यासाठी मला हे पुस्तक नाही मिळत आहे दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमध्ये. आपल्याकडे Google ट्रान्सलेट आहे, सध्या तर ChatGPT आहे. आपण पाहिजे ते पुस्तक त्या लँग्वेजमध्ये आपल्याला हवं तसं आपण त्याला कन्व्हर्ट करून वाचू शकतो. फक्त ती इच्छा पाहिजे. इच्छा तिथे मार्ग. आणि तुम्ही पण करू शकता. म्हणजे जर आपल्याला ती लँग्वेज शिकून घेऊन आपल्यालाच ट्रान्सलेट करायचं आहे, तर तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी पण आहे. ते शिकून तुम्ही पैसेही कमवू शकता. हो. तू एवढं आता फिरतोस वगैरे तुझ्या साहित्यासाठी किंवा तुझ्या रिसर्चसाठी, तर जेव्हा ट्रॅव्हल वगैरे करतात, तेव्हा बाहेरच्यांशी जेव्हा संपर्क येतो तुमचा, तेव्हा त्यांची बोलीभाषा किंवा त्यांचं जे साहित्य तुमच्या डोळ्यासमोर येतं किंवा त्यांचे जे स्क्रिप्चर्स वगैरे येतात, तर ते आल्यानंतर तुझा पहिला जो रिस्पॉन्स असतो तो कसा असतो? बघा आता फिरताना जे आपल्याला त्या जागेबद्दल थोडीशी जर त्यांची हिस्ट्री किंवा ना थोडंसं त्यांचं कल्चर किंवा तिथं जी लोकं फेमस आहेत, त्यांच्याबद्दल जर माहिती असेल ना, तर आपण तिथल्या लोकांशी फार लवकर कनेक्ट होऊ शकतो. कारण या सगळ्या गोष्टी आपण पॉप कल्चर म्हणतो, पॉप्युलर कल्चर म्हणतो. सो आपल्याला जे कनेक्शन बिल्ड करण्यासाठी आहे ना, ते फार मदत करतं. म्हणजे आम्ही खूपदा असं होतं, की एखाद्या ठिकाणावरती गेलं आणि तिथं आम्ही आमच्यामध्येच बोलतोय, की "अरे हां, हे मंदिर असं आहे किंवा ही लेणी अशा-अशा आहे काळामध्ये" आणि हे आम्ही मराठीमध्ये बोलतोय. पण बाहेर बाजूला कोणीतरी वेगळ्या लँग्वेज बोलणारा माणूस आहे, म्हणजे समजा तो फॉरेनर असेल किंवा कोणीही असेल, तर तो लगेच कनेक्ट होतो, की अरे हे काहीतरी आमच्या दोघांमध्ये जोडणारा धागा आहे. तोही ती जागा बघायला आलाय, आम्हीही ती जागा बघायला आलोय. सो ते तिथं कन्व्हर्सेशन होतं किंवा एखाद्या नवीन ठिकाणी गेलं, तर आपल्याला लगेच एखादं तिथलं जर फॅक्ट आहे किंवा तिथली एखादी गोष्ट आहे, सो तिच्याबद्दल बोलून आपण त्यांच्याशी बोलणं सुरू करू शकतो आणि त्यांनाही वाटतं, "अरे यार, हा महाराष्ट्रातून आलेला मुलगा आहे आणि तो आमच्या कल्चरविषयी एवढं सगळं बोलतोय." सो त्यांच्यामध्ये एक आत्मीयतेचा भाव येतो. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो, की आपल्याला जर एखाद्या नवीन राज्यात जेव्हा आम्ही जातो, आम्ही त्यांचे बेसिक शब्द शिकून जातो. म्हणजे आता मी जस्ट कर्नाटकामध्ये जाऊन आलो. तर आम्ही काही कन्नड शब्द शिकून गेलो. म्हणजे थँक यू, सॉरी वगैरे असे छोटे-छोटे जे शब्द आहेत ते आणि ते तिथे जाऊन आपण बोललो ना, तर ते त्यांना वाटतं, "अरे यार, किती छान आहे." म्हणजे सो ते एक काय म्हणतात, एक खेळीमेळीचं वातावरण त्या लोकांसोबत निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा फार जास्त उपयोग होतो. आणि प्रवासामध्ये तर होतच. तुम्ही जेव्हा रिसर्च वगैरे करता किंवा तुमच्या हाती जेव्हा एखादं जुनं खूप स्क्रिप्चर खूप अत्यंतही जुनं आहे ते, तर ते जेव्हा तुम्हाला मिळतं तुमच्या हातामध्ये, तेव्हा ती जी भाषा असते ती तुमच्या ओळखीची नसते. बरी. तर तुम्ही जेव्हा तो अभ्यास करता त्या भाषेबद्दलचा, तर ती प्रोसेस कशी असते? तुम्ही कसं एन्जॉय करता त्या प्रोसेस? बघ आता अं, तू जसं भाषा आणलीस, आता आम्ही आर्किओलॉजीचा जेव्हा अभ्यास करतो म्हणजे खरं तर मी आणखी आर्किओलॉजीचा स्टुडंटही नाही, मी हिस्ट्रीचा स्टुडंट आहे. पण आम्हाला ब्राह्मी आणि मोडी, आता मोडी ही लिपी आहे, ब्राह्मी सुद्धा लिपी आहे. या लिप्यांचा अभ्यास होता मागच्या वर्षी आणि याही वर्षी. तर तिथं आपण बाराखडीपासून सगळ्या गोष्टी शिकतो. म्हणजे एखादी नवीन लँग्वेज शिकताना आता समज आपली जी एल-के-जी, यू-के-जी किंवा आमची बालवाडी होती. सो ती जेव्हा आपण बघतो, की आ, ई कशी लिहायची, कितपासून एक सुरुवात असते आणि त्याच्यानंतर आपण एखादा स्वतःचं नाव लिहायला शिकतो. त्याच्यानंतर नाव झाल्यानंतर एक पूर्ण नाव असेल, नंतर एक वाक्य. सो ही प्रोसेस ना आपण परत एकदा जपतो असं वाटतं. म्हणजे ब्राह्मी आम्ही अशी शिकली, आ, ई शिकली, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही नाव लिहिलं. नाव लिहिल्यावरती भारी वाटतं. अजूनही भारी वाटतं, की मी एका नवीन लिपीमध्ये माझं नाव लिहिलंय. सो ती प्रोसेस फार भारी असते. आणि एक नवीन लिपी किंवा नवीन लँग्वेज शिकते म्हणजे तुमच्यापुढे एक नवीन विश्व उभं राहतंय. त्या विश्वामध्ये तुम्ही खूप गोष्टी करू शकता. सो असं आहे म्हणजे आमच्या इतिहासासाठी तर हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला संस्कृत आलीच पाहिजे जर तुम्हाला इंडॉलॉजी किंवा भारताच्या आर्किओलॉजीचा अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक जागी तेच आहे. म्हणजे एक भाषा शिकताय म्हणजे एक साहित्य तुमच्यासाठी मोकळं होतंय. आपण फक्त आता मराठी साहित्याबद्दल बोललोय. इतर भाषांच्या साहित्यामध्ये आणखीन मजा आहे, वेगळी मजा आहे. सो ती मजा आपल्याला अनुभवता येते एखादी नवीन भाषा शिकल्यानंतर. एकंदरीतच हा पॉडकास्ट मला खूप प्रेरणादायी आणि उत्साही वाटतोय मानसी आणि मला खूप असं मनातही होतंय, की तर याच्यापुढे जेव्हा माझं साहित्यिक करिअर जेव्हा मी चालू करेन, तेव्हा खूप म्हणजे खूप बघण्यासारखं आहे साहित्यामध्ये.
आणि आपल्या श्रोत्यांसाठीही भरपूर गोष्टी आज तुम्हाला उलगडल्या आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर मी आवर्जून तुम्हाला सांगेल, की कथाकलमचे येणारे पुढचेही पॉडकास्ट बघा आणि माझ्या मनातून इच्छा आहे, की तुम्ही वेद ही कादंबरी वाचावी, पात भेंडेकरची. आणि पात खूप खूप धन्यवाद तुझा, की तुम्ही तुझा एकदम अमूल्य वेळ दिलास आम्हाला आणि आमच्या पॉडकास्टमध्ये आलास.